जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन, जय ब्रज जनरंजन। जय यशोदा नंदन, जय ब्रज जनरंजन। जय जमुना तीरावन चारी, जय कुंज बिहारी। जय जमुना तीरावन चारी, जय कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा, श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद, राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामिन यन पथगामी, नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय, जय गौरानिताय, जय गौरानिताय, जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, 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 प्रभुपाद। जय जय गुरुदेव, 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज की जय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। खूप महत्वाचा काळ सुरू झालेला आहे सध्या। महाकुंभमेळा भरलेला आहे प्रयागराज मध्ये आणि कधी आपण विस्तारात यावर चर्चा करू, पण थोडक्यात सांगायचं झालं तर देव आणि दानव यांच्यामध्ये ज्या वेळेस अमृत प्राप्त करण्यासाठी ह्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन समुद्र मंथन करायचं ठरवलं। खूप सुंदर कथा आहे, भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये येते। त्यावेळेस आपण पाहतो की देव आणि दानव हे जरी वेगवेगळ्या प्रवृत्तीचे व्यक्ती असले, एक भगवंतांची सुप्रीमसी, भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत मानणारे आणि दुसरे न मानणारे असे देव आणि दानव एकत्र येतात अमृत प्राप्त करण्यासाठी, अमृतत्व प्राप्त करण्यासाठी। आणि आपण पाहतो की त्या समुद्र मंथनातून खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या बाहेर येतात। हलाहल विष बाहेर येतं, लक्ष्मीजी बाहेर येतात, इंद्राचा आत्ताचा जो हत्ती आहे ऐरावत तो बाहेर येतो आणि सगळ्यात शेवटी आपण पाहतो की धन्वंतरी जो अमृताचा कुंभ, जो अमृताचा घडा आहे तो घेऊन बाहेर येतात समुद्र मंथनाद्वारे। आणि त्यावेळेस ज्यावेळेस खरोखर ते अमृत देवतांच्या आणि दानवांच्या समोर येतं, त्यावेळेस लगबग सुरू होते की कोण तो अमृताचा पहिले मिळवणार। आणि इंद्रदेवांचा जो मुलगा आहे जयंत, तो तो अमृताचा घडा घेऊन तो पळायला लागतो की देवतांना आधी देऊ, आणि त्याच्या पाठीमाग दानव वगैरे पण पळायला लागतात। आणि असं सांगितलं जातं की देवतांचे 12 दिवस हा अमृताचा घडा घेऊन जयंत हा पळाला। आणि त्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे देवतांमध्ये आणि दानवांमध्ये खूप मोठी घनघोर युद्ध सुरू झालं आणि शेवटी भगवंत विष्णूंना मोहिनी मूर्तीचं रूप घेऊन त्यांनी देवतांना आणि दानवांना शांत केलं, बसवलं अमृताचं वितरण करण्यासाठी।
तर देवतांचा 1 दिवस म्हणजे 12 तास म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे 6 महिने 180 दिवस आणि त्याचप्रमाणे देवतांची रात्र म्हणजे दिवस आणि रात्र मिळून 24 तास देवतांचे म्हणजे आपलं 1 वर्ष. कारण जयंत हा अमृताचा कुंभ घडा घेऊन 12 दिवस पळत होता. तर आणि त्या 12 दिवसांच्या कालावधीमध्ये त्या अमृताच्या घड्यातले काही अमृताचे थेंब हे काही ठिकाणी पडले आणि ते तीर्थक्षेत्र, पावन क्षेत्र म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, ज्याला पूरावंती नगर पण म्हटलं जातं आणि अ, नाशिक. तर कारण या 12 दिवसांचा कालावधी म्हणजे पृथ्वीच्या काळामध्ये 12 वर्ष. त्याच्यामुळे दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो आणि जो महाकुंभमेळा आहे, तो 12 × 12 म्हणजे 144 वर्षांनी एकदा येतो. तर 3 प्रकारचे कुंभमेळे आहेत. महाकुंभ, पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ. तर आत्ताचा जो सुरू आहे प्रयागराजमध्ये तो मी जेवढं ऐकलेलं आहे, की पूर्ण कुंभमेळा आहे. ठीक आहे. तर आपण सर्व प्रार्थना करू, की आपल्यापैकी जे कोणी नशीबवान असतील भगवंतांच्या कृपेने जायला जर मिळालं तर नक्की जाऊ. परंतु आपला जाण्याचा उद्देश हा नाहीये. श्रील प्रभुपादांनी शिकवलंय, की भक्त मुक्तीच्या पाठीमागे धावत नाहीत. प्रभुपाद म्हणतात, की भक्तांनी जर कुंभमेळ्यात गेले तर केवळ आणि केवळ एका हेतूसाठी, ते म्हणजे भगवंतांच्या सेवेसाठी. आपण आपल्या मुक्तीपेक्षा भगवंतांची सेवा ही भक्तांना जास्त प्राथमिकता असते. तर बरेच भक्त गेलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाद्वारा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे इस्कॉन मेगा किचनचं सेटअप करण्यात आलेलं आहे आणि रोज जवळपास 1,00,000हून अधिक भक्तांना प्रसाद बनवून तिथे वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे इस्कॉनतर्फे. तर खूप मोठा हा उत्सव सुरू आहे. तर आपण श्रीमद भागवतमच्या चर्चेला सुरुवात करू. अध्याय क्रमांक 14 भगवंतांचे आपल्या स्वधामी गमन. तर आपण मागच्या वेळेस पाहिलं, की कशाप्रकारे युधिष्ठिर महाराज त्यांचा लहान भाऊ अर्जुन, जो की जवळपास 7 महिन्यांच्या कालावधीनंतर द्वारकेला भेट दिल्यानंतर परत आलेला आहे. त्याच्याजवळ यदुवंशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींची विचारपूस करत आहेत, की कशाप्रकारे यदुवंशातले सर्वजण ठीक, छान आहेत ना? आणि द्वारकावासियांबद्दल यदुवंशातल्या भगवंतांचे वेगवेगळे जे नित्य परिकर आहेत, त्यांच्याबद्दल विचारतात. भगवंतांचे जे आई-वडील आहेत, देवकी आणि वसुदेव यांच्याबद्दल विचारतात. त्यांचे आजोबा उग्रसेन महाराज, शूरसेन यांच्याबद्दल विचारतात युधिष्ठिर महाराज आणि त्यांच्या मुलांबद्दल, नातवांबद्दल विचारतात आणि आता आजच्या श्लोकामधून त्यांच्या ज्या प्रमुख राण्या आहेत. आपण मागच्या वेळेस पाहिलं, की भगवंतांच्या कशा 16,108 राण्या होत्या आणि श्रील प्रभुपादांचं आपण तात्पर्य पाहिलं, की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी 16,108च काय 16 अरब खरब जरी राण्या असतील, तरी भगवंत पूर्णपणे संपन्न आहेत, त्या सर्व राण्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करण्यासाठी. आणि आपण पाहतो, की भगवंतांची जी द्वारका नगरीतील जे कुटुंब होतं, ते किती विशाल होतं, की 16,108 राण्या, त्यांना प्रत्येकीला 10 मुलं आणि त्या 10 मुलांना प्रत्येकी 10 मुलं. अशा प्रकारे 16,00,000हून अधिक असा भगवंतांचा कुटुंब परिवार होता. तर आपण श्लोक क्रमांक 37 पासून सुरुवात करूया. त्यापूर्वी कुणाचा काही प्रश्न, काही अ, जिज्ञासा आहे का प्रभुजीज, माताजीज आपण मागच्या वेळेस केलेल्या चर्चेवर? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 37 आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटच्या आधीच्या म्हणजे 36व्या श्लोकामध्ये आपण हे पण पाहिलं, की युधिष्ठिर महाराज सुंदर उपमा देतात, की कशाप्रकारे यदू कुळातील हे सर्व जे
व्यक्ती आहेत, भगवंतांचे कुटुंबातील सदस्य यांना उपमा देतात, की ज्याप्रमाणे क्षीरसागरामध्ये ज्याप्रमाणे विष्णूंचा वास आहे आणि जिथे विष्णू हे अनंत शेष यांच्या शय्येवर शयन करतात, आराम करतात. त्याचप्रमाणे द्वारकेमध्ये पण भगवंत हे अनंत देव म्हणजे साक्षात बलरामजींसोबत तिथे निवास करतात आणि ज्या प्रकारे वैकुंठातील महापौरुषिक हे सर्व भक्त आहेत वैकुंठ लोकातील, तर त्यांच्याशी तुलना केलेली आहे यदुवंशातील कुटुंब सदस्यांबरोबर. तर श्लोक क्रमांक 37 म्हणण्याचा प्रयत्न करा. यत्पादशुश्रूष यत्पादशुश्रूषण मुख्यकर्मणा यत्पादशुश्रूषण मुख्यकर्मणा सत्यादयोद्वष्टसहस्रयोषितः सहस्रयोषितः निर्जित्य संख्ये त्रिदशांस्तदाशिनो दाशिशो निर्जित्य संख्ये त्रिदशांस्तदाशिशो त्रिदशांस्तदाशिशो हरन्ति वज्रायुधवल्लभोचितः हरन्ति वज्रायुधवल्लभोचितः. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजी माताजी? वाचू प्रभुजी. हा, ऐका माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. सगळ्या सेवेत महत्वपूर्ण अशी भगवंतांच्या चरण कमळाची शुश्रूषा करून द्वारकेतील सत्यभामा प्रभूती राण्यांनी भगवंतांना देवतांना जिंकण्यासाठी उद्युक्त केले. अशा प्रकारे त्या राण्या वज्रावर नियंत्रण करणाऱ्याच्या म्हणजे इंद्राच्या पत्नीसाठी उपभोग्य वस्तूंचा भोग करीत आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. सत्यभामा. एकच मिनिट हा माताजी. किती मोठं तात्पर्य बघू द्या. खूप मोठं असेल तर आपण नाही, जास्त मोठं नाही. हा चालेल. सत्यभामा द्वारकेतील श्रीकृष्णांच्या प्रमुख राण्यांपैकी एक. नरकासुराच्या वधानंतर भगवान सत्यभामेसह नरकासुराच्या राजवाड्यात आले. त्यानंतर सत्यभामेसह ते इंद्रलोकातही गेले. तेथे शचीदेवाने तिचे स्वागत करून देवमाता अदितीशी तिची ओळख करून दिली. तिला पाहून अदितीला अतिशय आनंद झाला आणि तिने सत्यभामेला वर दिला की जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर राहतील तोपर्यंत तू तरुणच राहशील. तसेच स्वर्गादी लोकातील देवतांचे विशेष अधिकार दाखवण्यासाठी अदितीने तिला संगतीने घेतले. सत्यभामेला जेव्हा पारिजातकेचे फूल दिसले तेव्हा तो वृक्ष द्वारकेतील आपल्या प्रसादात असावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. नंतर श्रीकृष्णासह द्वारकेत परत आल्यावर तिने पारिजातक आपल्या वाड्यात असण्याची आकांक्षा श्रीकृष्णाकडे प्रकट केली. सत्यभामेचा प्रासाद आधीच अधिक विविध मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेला होता आणि अगदी ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेत सुद्धा त्या राजवाड्याचे गर्भगृह अत्यंत शीतल राहत असे. आपल्या त्रैलोक्य विख्यात पतीचे राजवाड्यातील अस्तित्व प्रकट करावे यासाठी तिने विविध प्रकारच्या पताकांनी आपला राजवाडा सजवून घेतला. एकदा पती समवेत तिची आणि द्रौपदीची भेट झाली तेव्हा आपल्या पतीला कसे प्रसन्न ठेवावे यासंबंधी द्रौपदीने आपणास काही सांगावे अशी तिला उत्कंठा होती. द्रौपदी या विषयात अतिशय कुशल होती. तिला पांडव हे 5 पती होते आणि ते सर्वच तिच्यावर नेहमीच प्रसन्न असत. द्रौपदीकडून त्या संबंधीचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर सत्यभामा अत्यंत प्रसन्न झाली आणि द्रौपदीचा सदिच्छापूर्वक निरोप घेऊन ती द्वारकेस परतली. ती सत्राजिताची कन्या होती. भगवान श्रीकृष्णांच्या निर्वाणानंतर अर्जुन जेव्हा द्वारकेला आला तेव्हा सत्यभामा, रुक्मिणी आणि या सर्व स्त्रियांनी दुःखावेगाने रुदन केले. आयुष्याच्या अंती कठोर तपश्चर्या करण्यासाठी ती वनात निघून गेली. पारिजातकाचे फूल स्वर्गातून आणावे यासाठी सत्यभामेने हट्ट धरून श्रीकृष्णास त्या कामी प्रवृत्त केले. एका सामान्य पतीने आपल्या पतीचे लाड पुरवावेत त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वर्गातील देवतांकडून ते फूल आणले. त्यासाठी लढाई सुद्धा केली. आधीच सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या इतक्या स्त्रिया असल्या तरी त्यांचे मनोगते पुरवण्यासाठी भगवंतांना काही कष्ट पडत नसत. द्वारकेतील राण्यांनी भगवंतांच्या सर्व सुखांची व्यवस्था केली आणि अशा श्रेष्ठ प्रकारच्या प्रेममय भक्तीने भगवंत त्यांच्याशी विश्वासू पतीप्रमाणे वागले. या भूमीवरील कोणताही प्राणी स्वर्गीय
वस्तूंची, विशेषतः पारिजातकासारख्या वस्तूंची अपेक्षा करू शकणार नाही, कारण त्या वस्तू केवळ देवतांसाठीच असतात. परंतु आपल्या एकनिष्ठ भक्तीमुळे श्रीकृष्णाच्या सर्व स्त्रियांना स्वर्गातील देवपत्न्यांना प्राप्त असणारी सर्व सुखे उपभोगावयास मिळालीच. दुसऱ्या शब्दात भगवंत या विश्वातील सर्व प्रकारच्या सृजनाचे स्वामी आहेत आणि असे असल्यामुळे द्वारकेच्या राण्यांना विश्वाच्या कोणत्याही भागातील कोणतीही दुर्लभ वस्तू प्राप्त करणे आश्चर्यकारक नव्हे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. हरे जय. कृष्ण प्रभू. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. सगळ्या सेवेत महत्वपूर्ण अशी भगवंतांच्या चरण कमळांची शुश्रूषा करून द्वारकेतील सत्यभामा प्रभृती राण्यांनी भगवंतांना देवतांना जिंकण्यासाठी उद्युक्त केले. अशा प्रकारे त्या राण्या वज्रावर नियंत्रण करणाऱ्याच्या इंद्राच्या पत्नीसाठी उपभोग्य वस्तूंचा भोग करीत आहेत. तर युधिष्ठिर महाराज या श्लोकामध्ये भगवंत श्रीकृष्णांच्या ज्या राण्या आहेत द्वारका नगरीतल्या, तर त्या राण्यांचं सौभाग्य, त्यांची महती गात आहेत. कशा प्रकारे महती गात आहे की भगवंतांच्या कृपेने त्या प्रभू श्रीकृष्णांच्या राण्यांना अशा सुविधा उपलब्ध आहेत, ज्या या पृथ्वी तलावरच्या दुसऱ्या कुठल्याही स्त्रियांना उपलब्ध नाहीयेत. आणि ज्या सुविधा केवळ आणि केवळ स्वर्गलोकातल्या देवी देवतांच्या पत्नीसाठी उपभोग्य वस्तू आहेत, त्या सुविधा ही द्वारकेतील प्रभू श्रीकृष्णांच्या राण्यांना उपलब्ध आहेत. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की कशा प्रकारे नरकासुराच्या वधानंतर ज्यावेळेस भगवंत कृष्ण आणि सत्यभामा हे स्वर्गलोकात गेले, तिथे इंद्राद्वारे आणि इंद्राच्या पत्नीचं नाव आहे सची देवी. तर सची देवीद्वारे आणि इंद्राद्वारे भगवंत कृष्णांचं सत्यभामा जी की 8 प्रमुख राण्यांपैकी एक होती आणि त्यांचं खूप छान प्रकारे स्वागत केलं गेलं. आणि देवतांची जी आई आहे अदिती, तर देवतांची आई आहे अदिती आणि दैत्यांची आई आहे दिती. आणि अदिती आणि दिती या दोघींचे पती आहेत कश्यप मुनी. तर अदिती आणि कश्यप मुनींनी खूप यथोचित स्वागत केले कृष्णांचे आणि सत्यभामा या कृष्णांच्या राणीचे. आणि त्यावेळेस इंद्राचं जे खूप छान बाग आहे, बगीचा आहे, गार्डन आहे स्वर्गलोकामध्ये, नंदकानन नंदकानन बगीचा, त्या बागेतल्या पारिजातक ह्या झाडाची फुले खूप आवडले सत्यभामाला. आणि भगवंतांना अशी तिने विनंती केली, हट्ट केला की कृपया मला हे पारिजातकाचं झाड असंच माझ्या महालामध्ये पाहिजे. आणि कदाचित आपल्याला जे पारिजातकाचं झाड आणि जे फुलं दिसतात पृथ्वीवर, कदाचित देवलोकातलं म्हणजे स्वर्गलोकातलं जे पारिजातक आहे कदाचित यापेक्षा विशेष असावं आणि खूप सुगंधी असावं. तर याची आवड निर्माण झाली सत्यभामा या राणीला. आणि भगवंतांनी जे की भागवत सांगते की पूर्ण प्राणी मात्रांचे हे सृजनकार आहेत, त्यांच्यापासून सर्व प्राणी मात्र निर्माण झालेले आहेत, इन्क्लुडिंग देवी देवता पण त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहेत. कृष्णाने ज्यावेळेस इंद्राला हे पारिजातकाचं झाड मागितलं, त्यावेळेस इंद्र जे की सामान्यतः देवी देवता हे भौतिक ऐश्वर्याला थोडेसे आसक्त असतात, तर इंद्राने नकार दिला आणि शेवटी कृष्ण आणि इंद्र यांच्यामध्ये युद्ध झालं आणि कृष्णाने इंद्राला पराभूत करून स्वर्गलोकातून हे पारिजातकाचं झाड आणून सत्यभामा राणीच्या प्रसादामध्ये म्हणजे महालामध्ये मागच्या बॅकयार्ड गार्डन मध्ये बगीचेमध्ये हे झाड रोवून लावलं. तर अशा प्रकारे अशा आपल्या राण्यांची हट्ट केवळ आणि केवळ भगवंतच पूर्ण करू शकतात. अशा प्रकारच्या सुविधा त्यांना प्राप्त करून देऊन ज्या की पृथ्वी लोकावरच्या दुसऱ्या कोणत्याही स्त्रियांना उपलब्ध नाही आहे. अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज भगवंतांचं गुणगान करीत आहेत आणि भगवंतांच्या ज्या राण्या आहेत त्यांचं पण गुणगान करीत आहेत. तर त्या
राण्या तर छान आहेत ना भगवंतांच्या, त्यांच्याबद्दल पण चौकशी करत आहेत युधिष्ठिर महाराज. पुढे जाऊ श्लोक क्रमांक 38. मंजरी माताजी तुमचा काही प्रश्न आहे का वाचायचा तुम्हाला? हा एकच प्रश्न आहे आता हा की पारिजात आणि कल्पवृक्ष एकच का? कल्पवृक्ष हे सामान्यतः असं सांगितलं गेले की भगवत धामामध्ये म्हणजे गोलोक वृंदावन वैकुंठ धामामध्ये जे वृक्ष आहेत ते कल्पवृक्ष आहेत. त्याचा अर्थ असा की ते वृक्ष म- व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्याकरता सक्षम आहेत. उदाहरणार्थ या भौतिक जगतामध्ये आपल्याला जर आंबे खायचे असतील, आंबे पाहिजे असतील तर केवळ आणि केवळ आंब्याच्या झाडाकडूनच ते मिळू शकतात. आणि त्या आंब्याच्या झाडाकडून एका विशिष्ट ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्येच आपल्याला प्राप्त होऊ शकतात. ऑफकोर्स बाकीचे काही काही हायब्रिड आंब्याच्या प्रजाती आहेत ज्या 12 महिने फळ देऊ शकतात, पण सामान्यतः एका झाडाकडून त्याच प्रकारचं फळ प्राप्त होऊ शकतं. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये, आणि आध्यात्मिक जगत म्हणजे वैकुंठ लोक, गोलोक, वृंदावन, अशा ठिकाणी असे कल्पवृक्ष उपलब्ध आहेत जे की कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत. तर हे झालं कल्पवृक्षाबद्दल. परंतु स्वर्गलोक हे भगवत धाम नाहीये. स्वर्गलोक म्हणजे केवळ तिथला भौतिक आनंदाचा जो स्तर आहे तो पृथ्वी लोकापेक्षा कितीतरी प्रकारे अधिक आहे. आणि तो भौतिक आनंद उपभोगण्याची इंद्रियांची जी क्षमता आहे ती पण पृथ्वी लोकापेक्षा कितीतरी अधिक मात्रेमध्ये आहे स्वर्गलोकातल्या व्यक्तींसाठी. ठीक आहे माताजी? हा तर ते कल्पवृक्ष हा समुद्र मंथनातून प्राप्त झाला ना? हा, परंतु समुद्र मंथनातून प्राप्त झाला, परंतु अनंत काळापासून भगवत धामामध्ये अच्छा. प्रत्येक जो वृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे. पण म्हणजे ठीक आहे? म्हणजे तिथे जे काही आहे ते सगळे कल्पवृक्ष आहेत, झाड हो कुठलंही हो असू दे. हो हो ओके ओके. म्हणजे कल्पवृक्ष सिम्बॉलिक आहे कल्पवृक्ष म्हणजे की जी इच्छा कराल ती पूर्ण होईल. पूर्ण. हो. ओके, धन्यवाद. प्रणाम प्रभूजी. हरे 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 कृष्ण. कृष्ण. आणि ब्रह्मसंहिता सांगते की प्रत्येक वृक्ष आध्यात्मिक जगतातला हा कल्पवृक्ष आहे. प्रत्येक गाय ही सुरभी गाय आहे. आणि प्रत्येक मातीचा जो कण आहे तो मातीचा कण हा चिंतामणी आहे. चिंतामणी म्हणजे की आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण करणारी अशी भूमी आहे वैकुंठ लोकातली किंवा गोलोक वृंदावन मधली. श्लोक क्रमांक 38. यब्दाहुदण्डाभ्युदयानुजीविनो यब्दाहुदण्ड यद्बाहुदण्ड अभ्युदय अनुजीविन यदु यदु प्रवीराय कुतो भयामुः यदु प्रवीराय प्रवीराय कुतो कुतो भयः अधिक्रमन्त्यङ्घ्रिभिरारुताम्बलाः अधिक्रमन्ति अङ्घ्रिभिः आरुताम् सभां सुधर्मां सुरसत्तमोचिताम् उच्चिताम्. कोणाला वाचायचंय का? प्रभूजी माताजी हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हरे कृष्णा. हा, कविता माताजी आणि मंजारी माताजी तुम्ही पुढचं वाच. हरे हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. भगवान श्रीकृष्णाच्या बाहुबळाचे संरक्षण असल्याने यदुकुळातील मोठमोठे वीर सर्व प्रकारे निर्भय असत. त्यामुळे श्रेष्ठ देवी देवतांनाच योग्य असणाऱ्या परंतु त्यांच्याकडून हिरावून घेतलेल्या सुधर्मा सभेत त्या वीरांची सहज पावले पडत. तात्पर्य पण वाचू प्रभूजी? तात्पर्य: भगवंत आपल्या प्रत्यक्ष सेवकांना सर्व प्रकारच्या भयापासून संरक्षण देतात. तसेच ते सेवक सहजपणे बलात् प्राप्त केलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा भोगही करतात. भगवंत सर्व जीवांशी समानतेने वागतात, परंतु आपल्या भक्तांविषयी अतिशय जिव्हाळा असल्याने ते त्यांचे पक्षपाती आहेत. जगातील उत्तमोत्तम वस्तू उपलब्ध असल्याने द्वारका नगरीची अतिशय भरभराट होती. राज्याचे सभागृह राज्याच्या प्रतिष्ठेप्रमाणेच बांधलेले व शृंगारलेले असते.
स्वर्गामध्ये मधील सुधर्मा सभागृह तेथील श्रेष्ठ देवदेवतांच्या प्रतिष्ठेला साजेसे होते. पृथ्वीवरील कोणत्याही राज्याला असे सभागृह लाभणे शक्यच नसते. एखादे राज्य भौतिकदृष्ट्या कितीही प्रगत असले किंवा संपन्न असले तरी ते शक्य होत नाही, कारण पृथ्वीवरील मानव ते बांधण्यास असमर्थ आहे. परंतु जेव्हा भगवान श्रीकृष्ण भूलोकात विद्यमान होते तेव्हा या स्वर्गीय सभागृहाला यादवांनी आपल्या पराक्रमाने खेचून आणून द्वारके स्थापन केले. त्यांना पूर्ण विश्वास होता की भगवान श्रीकृष्ण त्यांचे संरक्षण करतील आणि म्हणूनच ते असा पराक्रम करू शकेल. दुसऱ्या शब्दात भगवंताचे शुद्ध भक्त भगवंताच्या सेवेसाठी ब्रह्मांडातील श्रेष्ठ वस्तू मिळवतात. यदुकुलातील लोकांना भगवान श्रीकृष्णाकरता विश्वातील सर्वश्रेष्ठ सुख सुविधा आणून दिल्या आणि भगवंतही अशा भक्तांचे संरक्षण करीत होते व त्यामुळे ते निर्भय होते. मंदबद्ध जीव सदैव भयकुल असतो, परंतु मुक्तात्मा कधी भयभीत नसतो. आपल्या पिताच्या कृपेवर आश्रित बालक कधीही भीती बाळगत नाही. त्याप्रमाणे भगवत भक्त भयरहित असतो. भय म्हणजे प्राणीमात्रांसाठी एक भ्रम आहे. भगवंताबरोबर नाते विसरल्याने तो एक प्रकारच्या निद्रावस्थेत असतो. भगवद्गीतेत 2.20 म्हटल्याप्रमाणे जीव स्वभावतःच अमर आहे. तर या भयाचे कारण काय? कोणाला स्वप्नात वाघाची भीती वाटते, परंतु शेजारील जागृत व्यक्तीला वाघ कोठे दिसत नाही. असा वाघ दोघांसाठी मिथ्या आहे, कारण वाघ तेथे मुळी नसतोच. परंतु जागृत अवस्थेतील जीवनाचा विसर पडलेला मनुष्य भयग्रस्त होतो. तथापि जो आपली स्थिती विसरलेला नाही त्याला कोणत्याही प्रकारचे भय नसते. यदुकुळातील लोक भगवंताच्या सेवेत पूर्ण तर्क होते, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे भय असल्याचे कारण नव्हते. वस्तुतः वाघ जरी असता तरी भगवंत त्याच्या संरक्षणाला तत्पर होतेच. हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद महाराज. श्रील श्री प्रभुपाद की जय. जय. तर हरे इथे हरे कृष्ण, इथे आपण पाहतो की भगवंतांचे जे नित्य परिकर होते, त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा यदुकुळातील बाकी सदस्य, त्यांच्यासाठी भगवंतांच्या कृपेने देवी देवतांच्या बरोबर सुविधा उपलब्ध होत्या. जसं की आपण आधीच्या श्लोकामध्ये सत्यभामा राणीसाठी भगवंतांनी पारिजातक वृक्ष आणलेला पाहिलं. तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे की कशा प्रकारे यदुकुळातील लोकांनी भगवंतांच्या सेवेसाठी देवतांचा जो असेंब्ली हॉल, देवतांचा जो सभागृह होता, सुधर्म सभागृह, तो स्वर्ग लोकातून साक्षात पृथ्वी लोकावर द्वारकेमध्ये आणला आणि भगवंत रोज या सुधर्मा सभागृहामध्ये आपली आपली जो राजसभा आहे ती तिथे भरवायचे आणि द्वारका नगरीचा आणि पूर्ण राज्य हे पाहायचे. महाराज उग्रसेन भगवंतांच्या आईच्या बाजूने आजोबा हे जरी राजा असले तरी जे एक्झिक्युटिव्ह हेड म्हणजे जे रोजचे दैनंदिन व्यवहार असायचे राज्याचे ते भगवंत स्वतः पाहत होते. आणि अशा प्रकारे ज्या वेळेस भगवंत या पृथ्वी तलावर उपस्थित होते त्यावेळेस द्वारका नगरी ही साक्षात स्वर्गांची जी राजधानी आहे, स्वर्गलोकातली जी राजधानी आहे अमरावती, याच्यापेक्षाही श्रेष्ठ ऐश्वर्य हे द्वारका नगरीचं होतं, पृथ्वी लोकावर उपस्थित असून पण. आणि आपण पाहतो आजकालच्या पण जगामध्ये जे सर्वात श्रीमंत लोक आहेत, जसं की मध्ये एका ठिकाणी माझ्या वाचण्यात आलेलं होतं की कशा प्रकारे अंबानी यांच्या घरी जे क्रॉकरीज म्हणजे जे भांडे कुंडे आहेत किंवा चिनी मातेची वगैरे जे भांडे आहेत ते कुठून मागवलेले आहेत, श्रीलंकेतून वगैरे, कारण जगातले सर्वात श्रेष्ठ चांगल्या प्रतीच्या क्रॉकरीज ह्या तिथे मिळतात. आणि अजून त्यांच्या घरातली बाकीच्या वस्तू कुठून मागवलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी बेस्ट जगातलं सर्वश्रेष्ठ वस्तू उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून एक एक वस्तू जमा करून घरी त्यांच्या उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या बाबतीत आपण पाहतो की
ह्या जगामधले सर्वश्रेष्ठ व्यक्ती असल्यामुळे ज्या या भौतिक जगातल्या कोणत्याही ग्रहावर, कोणत्याही ठिकाणी जी वस्तू सर्वात चांगल्या प्रतीची उपलब्ध होती, ती भगवंतांच्या कृपेने द्वारकावासियांसाठी उपलब्ध होती. आणि इथे सांगितलंय, की भगवंत हे त्यांच्या भक्तांच्या बाबतीमध्ये पक्षपाती आहेत. परंतु आपण जर भगवद्गीता पाहिलं, तर त्याच्यामध्ये भगवंत स्वतः म्हणतात, की "समोहम सर्वभूतेषु." सर्व प्राणीमात्रांसाठी मी समान आहे, इक्विपॉइज्ड, समान माझी आदान-प्रदान आहे. तर ह्या 2 गोष्टी आपण कशा ओळखायच्या? की भगवंत सर्व प्राणीमात्रांसाठी समभाव ठेवतात आणि त्याच वेळेला भगवंतांच्या भक्तांच्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये विशेष जागा उपलब्ध आहे. तर ह्या 2 गोष्टी आपण अशा समजू शकतो, की याच्यामध्ये विरोधाभास नाहीये. कारण भगवंतांचं भक्त बनण्यापासून कोणत्याही प्राणीमात्राला, कोणत्याही व्यक्तीला काही डिस्क्वालिफिकेशन, अपात्रता नाहीये. प्रत्येक प्राणीमात्र कितीही पतित का असेना, परंतु तो भगवंतांचा भक्त निश्चित होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण बघतो, की कुणालाही भक्त होण्यापासून थांबवलेलं नाहीये. त्याच्यामुळे भगवंतांचा जो सॉफ्ट कॉर्नर, भगवंतांच्या हृदयामध्ये जी विशेष जागा आहे भक्तांसाठी, त्याला आपण पक्षपात म्हणू शकत नाही. आणि भयाबद्दल सांगितलंय, की ज्यावेळेस भगवंत या पृथ्वी तलावर उपस्थित होते, भगवंतांच्या त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य असल्यामुळे जे यदू कुळातील सर्व सदस्य होते, ते कंप्लीटली भयापासून मुक्त होते. एक खूप सुंदर श्लोक आहे भयावर. बघू द्या मला तो सापडतो का? 1 मिनिट द्या मला. हां. हां. तर श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो. तर याच्यामध्ये दिलेला आहे, "भयं द्वितीय अभिनिवेशतः स्यात्." तर हे अभिनिय म्हणजे ज्यावेळेस भगवंतांच्या माया शक्तीमध्ये जीव गुंतलेला जातो, माया शक्तीमध्ये, महामाया शक्तीमध्ये, त्यावेळेस भय हे प्राप्त होतं. म्हणजे जोपर्यंत आपण पूर्णतः स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये झोकून दिलेलं आहे, पूर्णपणे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित केलेलं आहे स्वतःला, त्यावेळेस व्यक्ती हा अभय म्हणजे पूर्णपणे फिअरलेसला आपण मराठीत निर्भीड, पूर्णपणे निर्भीड राहतो. परंतु ज्यावेळेस आपण भगवंतांच्या मायाशक्तीच्या सेवेमध्ये स्वतःला जोडतो, मोहशक्ती, मायाशक्तीच्या ह्याच्यामध्ये आपण गुंतले जातो, त्यावेळेला भय उत्पन्न होते. त्याच्यामुळं मधून एक वैष्णव सॉन्ग पण खूप सुंदर आहे, भजहू रे मन. त्याच्यामध्ये गोविंददास हे अ, गौडीय वैष्णव संप्रदायातील महान अ, वैष्णव होऊन गेले. ते सांगतात, की भजहु रे मन श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे. की जर आपण भगवंतांच्या अभय चरणारविंद म्हणजे भगवंतांच्या चरणांचं जर पूर्ण प्रकारे समर्पित होऊन सेवा केली, तर आपलं पण मन, आपण स्वतः पण या भयापासून आपल्याला अभय प्राप्त होईल. पूर्णतः निर्भीड होऊ आपण. तर अशा प्रकारची निर्भीडता ही प्राप्त झालेली होती द्वारकावासियांना त्यांच्या भगवंतांबद्दलच्या पूर्ण समर्पित होण्याने. आणि श्रील प्रभुपाद यासाठी उदाहरण देतात, की कशाप्रकारे या भौतिक जगतामध्ये आपण ज्यावेळेस महामायेमध्ये अडकून जातो आणि भय प्राप्त होते, तर कशाप्रकारे हे भय म्हणजे एका प्रकारचं मोहजाळच आहे. खरं-खुरं भय, भीती नाहीये ती. प्रभुपाद उदाहरण देतात, की ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा झोपलेला असतो आणि झोपेमध्ये त्याला एखादं स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये कधी-कधी त्याला वाघ दिसतो आणि तो वाघ त्या व्यक्तीचा पाठलाग करत असलेला असतो आणि तो वाघापासून धापा टाकत पळत असताना तो व्यक्ती एकदम खूप घाबरलेला असतो
आणि अशा घाबरलेल्या अवस्थेमध्ये झोपेत असताना पण तो व्यक्ती पूर्ण घामाने दरदरून त्याला घाम फुटतो. परंतु ज्यावेळेस तो जागा होतो, त्यावेळेस त्याला दिसतं, की "अरे, मी तर घरी बेडवर झोपलेला आहे आणि ना तर जंगलात आहे, ना माझ्या पाठीमागं वाघ लागलेला आहे." परंतु जी भीती त्या व्यक्तीला जाणवली ते स्वप्न पाहत असताना, ती भीती खरी होती आणि त्याच्यामुळेच त्याचं शरीर हे घामाने दरदरून त्याला घाम फुटला. त्याच प्रकारे या भौतिक जगतामध्ये पण ज्यावेळेस आपण भगवंतांची सेवा सोडून मायादेवीमध्ये मग्न होतो, त्यावेळेस अशा प्रकारचं भय प्राप्त होतं. श्रीमद भागवतम 11वा स्कंद आपल्याला सांगतो. तर द्वारकावासी यदुकुळातील सर्व सदस्य हे अशा भयापासून पूर्णपणे मुक्त होते, त्यांच्या भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य जोडले असल्यामुळे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 39. कच्चित्तेनामयं तात चित्तेनामयं तात भ्रष्टतेजा विभासि मे भ्रष्टतेजा विभासि मे अलब्धमानो वज्ञातः अलब्धमानो वज्ञः कि किं वा तात चिरोषितः किं वा तात जिघोषितः हरे कृष्ण. मंजरी माताजी. सादर प्रणाम प्रभुजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे श्रीला कृष्ण. प्रभुपाद की जय. बंधू अर्जुन, मला सांग, तुझे स्वास्थ्य ठीक आहे ना? तुझे शरीराचे तेज नष्ट झाल्याचे दिसत आहे. तू दीर्घ काळ द्वारकेत राहिलास म्हणून दुसऱ्यांनी तुला सन्मान दिला नाही अथवा त्यांनी तुझी उपेक्षा केली असे तर घडले नाही ना? तात्पर्य श्रीला प्रभुपादद्वारे. युधिष्ठिर महाराजांनी सर्व दृष्टीने द्वारकेच्या क्षेमकुशलाविषयी अर्जुनाकडे विचारणा केली. परंतु अंततः त्यांनी निर्णय केला की जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण व्यक्तिशः तेथे उपस्थित आहेत तोपर्यंत अमंगलाची अपेक्षा नाही. हे खरे असले तरी येथे अर्जुन निस्तेज होऊन समोर उभा होता. त्याचे शरीर तेजहीन झाले होते. म्हणून राजाने त्याच्या स्वास्थ्याविषयी पृच्छा केली आणि अनेक महत्वपूर्ण प्रश्न विचारले. श्रीला प्रभुपाद की जय. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो की युधिष्ठिर महाराज सर्व द्वारकावासियांच्या वेगवेगळ्या द्वारकावासियांची यदुवंशाची चौकशी केल्यानंतर त्यांच्याबद्दल विचारल्यानंतर युधिष्ठिर महाराज हे आता अंततः अर्जुनाबद्दल विचारत आहेत, की "हे अर्जुन, तुझा कोणी अपमान केला का? व्यवस्थित सन्मान केला गेला नाही का तुझा? कशामुळे तुझा चेहरा निस्तेज दिसत आहे?" तर असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये, की एखादा व्यक्ती ज्याचा सन्मान झालेला आहे, ज्याला मान स्वीकारण्याची सवय झालेली आहे, अशा व्यक्तीसाठी अपमान हा मृत्यूपेक्षाही जास्त अवघड आहे सहन करण्यासाठी, झेलण्यासाठी. तर युधिष्ठिर महाराजांना भीती वाटत आहे, कदाचित अर्जुनाचा कुणी अपमान तर केला नाही व्यवस्थित, त्याला वागणूक कदाचित काही चुकीची वागणूक तर त्याला मिळाली नाही. द्वारकेला तो गेला होता त्यावेळेस. त्याच्यामुळे त्याचा चेहरा पडलेला आहे का? निस्तेज दिसत आहे का? अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज चौकशी करतात. मंजरी माताजी कंटिन्यू करा पुढचं पण अनुवाद. किंवा बाकीचे कोणी भक्त. योजना माताजी तुम्हाला वाचायचंय का? हा, हरे कृष्ण प्रभूजी. हां, हरे कृष्ण. तुला स्नेहहीन कटू शब्दांनी कोणी काही बोलले काय? तुझा कोणी अवमान केला काय? किंवा एखाद्या याचकाला त्याने मागितलेले दान तू देऊ शकला नाहीस काय? अथवा तुला आपले वचन पाळता आले नाही काय? तात्पर्य: अनेक वेळा काही दरिद्री माणसे काही धन प्राप्त करण्यासाठी एखाद्या क्षत्रियाकडे अथवा श्रीमंत मनुष्याकडे जातात. अशा श्रीमंतांकडे देणगीसाठी याचना केली जाते. तेव्हा काळ पात्राचा विचार करून योग्य तो दानधर्म करावा.
जर एखादा क्षत्रिय व श्रीमंत मनुष्य अशा प्रकारे उपकार करू शकला नाही, तर त्यास मोठी खिन्नता वाटली पाहिजे. तसेच प्रत्येकाने दानधर्मासंबंधीचे आपले वचन पाळले पाहिजे. त्यात चुकू नये. अशी चूक ही उदासीनतेला कारण होते आणि अशा चुकीमुळे मनुष्य टीकेस पात्र होतो. अर्जुनाच्या दुःखाचे, खिन्नतेचे हेही कारण असू शकेल, असे युधिष्ठिरांना वाटले. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर तर आपण शास्त्रामध्ये पाहतो, विशेषतः क्षत्रिय धर्माच्या लोकांसाठी, क्षत्रियांसाठी, की प्राण जाये पर वचन ना जाये. म्हणजे एकदा दिलेला शब्द जो आहे, तो शब्द पालन करायला पाहिजे. वन शुड ऑनर वन्स वर्ड्स. वर्ड ऑफ ऑनर ज्याला म्हणतो आपण. तर युधिष्ठिर महाराजांना भीती वाटत आहे, की कदाचित तू कुणाला काही वचन दिलं होतं का, कोणतं दान वगैरे देण्याचं आणि नंतर तू देऊ शकला नाही का त्या व्यक्तीला ते दान एकदा वचन दिल्यानंतर. ज्या प्रकारे आपण भागवतामध्ये खूप सुंदर कथा आहे आणि आपण सर्वांनी आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये पण ही कथा अभ्यासक्रमामध्ये अभ्यास केलेला आहे. शिबी महाराजांची कथा, की कशाप्रकारे एकदा एक बहिरी ससाना आणि एक कबूतर शिबी महाराजांच्या महालामध्ये येतं आणि सर्वात पहिल्यांदा कबूतर शिबी महाराजांच्या महालामध्ये प्रवेश करतं आणि ते शिबी महाराजांना शरण जातं, त्यांना संरक्षण मागतं आणि शिबी महाराज त्याला संरक्षण देतात आणि थोड्या वेळाने त्या कबुतराच्या पाठीमागे त्याचा पाठलाग करत असलेला बहिरी ससाना पण त्या महालामध्ये येतो आणि तो म्हणतो, की "हे महाराज, ज्या प्रकारे हे कबुतराला आपण संरक्षण दिलेलं आहे, त्याच प्रकारे मी पण आपल्या राज्यातील एक प्राणी आहे आणि राजाचं कर्तव्य आहे, की त्याच्या राज्यातल्या प्रत्येक प्राणीमात्राचं भरण-पोषण केलं पाहिजे. त्याचं काय हवं नाही ते पाहिलं पाहिजे. तर तुम्ही जर ह्या कबुतराला संरक्षण देत आहात, तर हे कबूतर माझं अन्न आहे. मी माझ्या पोटाचं काय करू, की माझ्या पोटाची भूक मी कशी भरवू?" आणि शिबी महाराज हे स्वतःच्या शरीराचं मांस त्या कबुतराच्या वजनाइतकं देण्यासाठी तयार होतात, आपला शब्द पाळण्यासाठी. कारण त्यांनी शब्द दिलेला आहे कबुतराचं संरक्षण करायचं, त्याला आश्रय द्यायचा आणि नंतर तुला केली जाते. तू कबुतराच्या वजनाची आणि शिबी महाराजांच्या शरीरावरचं मांस जे काढून ते त्या तुलेमध्ये टाकत असतात आणि शेवटी तरीही कबुतराचं जे पारडं आहे ते जड राहतं आणि शिबी महाराज हे स्वतः बसतात त्या तुलेमध्ये म्हणजे स्वतःला खाद्य म्हणून देण्यासाठी तयार होतात त्या बहिरी ससाण्याला त्या कबुतराचा प्राण वाचवण्याच्या बदल्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण हे जस्ट एक उदाहरण झालं. कितीतरी उदाहरणं पाहतो अशा महान क्षत्रिय राजांचे, जे की एकदा दिलेला शब्द परत फिरवत नसत. ज्या प्रकारे आपण बली महाराजांचं उदाहरण पाहतो, की बली महाराज यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे आलेल्या एका छोट्या बटू संन्याशाला अ, ब्राह्मणाला ज्यावेळेस शब्द दिला, की "तुला काय हवे ते माग." तर त्यांच्या गुरूंनी, शुक्राचार्यांनी त्यांना बजावलं, की "हे बली, हा जो लहान बालक दिसत आहे छोट्या ब्राह्मणाच्या रूपात आलेला, हा साधारण व्यक्ती नाही तर साक्षात विष्णू आहेत आणि तू कृपया ह्यांना आपला शब्द फिरवून घे. त्यांना जे तू शब्द दिलास, की तुम्हाला काय पाहिजे ते मागा मी देईल. तो शब्द फिरवून घे. तर बली महाराज नकार देतात आणि ते म्हणतात, की जर हा बालक साक्षात विष्णू आहे, तर यापेक्षा मोठं भाग्य काय पाहिजे, की साक्षात विष्णू आलेले आहेत आणि हे जे मला सर्व वैभव प्राप्त झालेलं आहे, हे भगवंतांचीच देण आहे. त्याच्यामुळे जर ते आलेले आहेत काही मागायला, तर देणं हे माझं कर्तव्य आहे. मी मागे हटणार नाही. आणि अशा प्रकारे वामन देवांनी ज्यावेळेस आपल्या 2 पदकमलांनी, आपल्या 2 पाऊलांनी ज्यावेळेस अपर प्लॅनेटरी सिस्टम्स म्हणजे पृथ्वीलोकाच्या वरचे सर्व ग्रह आणि पृथ्वीलोकाच्या खालचे सर्व ग्रह दोन्ही पाऊलांनी कव्हर केले, त्यावेळेस 3रं पाऊल ठेवण्यासाठी त्यांना जागा राहिली नाही आणि बली महाराजांनी आपलं स्वतःचं डोकं भगवंतांना अर्पण केलं, वामनदेवांचा पाय 3रं पाऊल ठेवण्यासाठी आणि असं सांगितलं जातं, की बली महाराजांना एका प्राण्याला जसं बांधलं जातं, तसं म्हणजे शिकारी केलेला प्राणी ज्यावेळेस बांधून आणायचे, तशा प्रकारे बांधलं गेलं बली महाराजांना आणि
केवळ त्यांना वामन देवांकडूनच कठोर शब्द प्राप्त झाले नाही, की वामनदेव म्हणाले, की "तुला अभिमान होता बली, हे सर्व तुझं आहे." पण केवळ भगवंतांकडूनच थोडं रागावलं भेटलं नाही त्यांना, तर त्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य, त्यांच्याकडून पण त्यांना शाप प्राप्त झाला. परंतु अंत काय झाला? अंततः भगवंत हे त्यांच्या आत्मसमर्पणाने पूर्णपणे प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी बली महाराजांचे आजोबा प्रल्हाद महाराज हे साक्षात तिथे आले आणि त्यांनी वामन देवांना खूप सुंदर प्रार्थना अर्पण केल्या, की "हे प्रभू, तुमची खूप-खूप महानता आहे आणि कृतज्ञता तुमच्याबद्दल आहे, की तुम्ही माझ्या या नातवाला ज्याच्या की डोक्यामध्ये थोडीशी हवा होती, की आपण या त्रिलोकाचे स्वामी झालेलो आहोत, त्याला तुम्ही जमिनीवर आणलं." बली महाराज साधारण व्यक्ती नाहीयेत, शुद्ध भक्त आहेत ते भगवंतांचे. परंतु त्यांच्या उदाहरणामधून भगवंत आपल्याला शिकवत आहेत, आत्मसमर्पण पूर्णपणे भगवंतांच्या प्रती समर्पित होण्याची जी पद्धती आहे शुद्ध भक्तीमधील, तो शुद्ध भक्तीचा स्तर आपल्याला बली महाराजांद्वारे वामनदेव शिकवत आहेत. आणि अंततः आपण पाहतो, की बली महाराजांना वामनदेवांनी असं स्थान दिलं सुतल लोकामध्ये, जिथे की स्वतः ते बली महाराजांच्या आपल्या शुद्ध भक्ताच्या सेवेमध्ये द्वारपाल या रूपामध्ये भगवंत स्वतः उपस्थित आहे. तर सांगण्याचा अर्थ असा, की असे जे महान क्षत्रिय राजे होऊन गेले, त्यांनी एकदा दिलेला शब्द कधीही फिरवला नाही, मागे घेतला नाही आणि त्याच्यामुळे युधिष्ठिर महाराज अर्जुनाला इथे विचारत आहेत, की "तुझ्याकडून असं काही झालंय का अर्जुना, की तू एखादी कमिटमेंट, एखादं वचन दिलेलं आहेस आणि जे की तू पाळू नाही शकला?" आणि जसं की आपण एक शेवटचं उदाहरण पाहू, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ महाराजांकडे विश्वामित्र ऋषी आले. रामचंद्र आणि रामचंद्राचंच मदत मागण्यासाठी अ, राक्षसांना ठार मारण्यासाठी. त्यावेळेस दशरथ महाराजांनी अगोदर शब्द दिला होता विश्वामित्र मुनींना, की तुम्ही काय हवं ते मागा, मी तुम्हाला ती अ, भिक्षा देईल. आणि ज्यावेळेस विश्वामित्रांनी हे मागितलं रामचंद्र जे की 14-15 वर्षाचे होते त्यावेळेस, दशरथ महाराजांचा ज्येष्ठ पुत्र, त्याला त्यांच्यासोबत देण्यासाठी. तर दशरथ महाराज हे इतके प्रेमाने आसक्त होते प्रभू रामचंद्रांना, की त्यांनी नकार दिला. तर त्यावेळेस वसिष्ठ मुनी जे की दशरथ महाराजांचे प्रीस्ट म्हणजे प्रीस्टला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? त्यांचे रा- राजगुरू. राजगुरू. राजगुरू अजून एक राजपुरोहित. राजपुरोहित पुरोहित. होते. हां. तर त्यांनी वसिष्ठ मुनींनी सावध केलं दशरथ महाराजांना, की "हे दशरथ 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट, की विश्वामित्र हे स्वतः इतके शक्तिशाली आहेत, की त्यांना खरं सांगायचं तर कुणा दुसऱ्या क्षत्रियाची गरज नाहीये, कोणत्याही राक्षसासोबत डील करण्यासाठी. त्याचं व्यवस्थित हे करण्यासाठी, राक्षसाला दमन करण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही ही चिंता सोडून द्या, की माझ्या मुलाचं काय होईल? ह्या राक्षसांच्या समोर एवढ्या लहान मुलाला घेऊन जात आहेत ते लढाई करण्यासाठी. विश्वामित्रांच्या सोबत असेपर्यंत रामचंद्रांना काही होणार नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. हे पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा वसिष्ठ मुनी सांगतात दशरथांना, की मला म्हणजे त्यांना स्वतःला विश्वामित्रांच्या सोबत आदान-प्रदान करण्याचा खूप चांगला अनुभव आहे. अ, ती कोणती गाय होती? वसिष्ठ मुनींकडे होती. काय नाव होतं त्या गायीचं? कोण सांगेल? जी की सर्व नंदिनी ऋषी होतं का? नंदिनी होतं. नंदिनी. हां, नंदिनी गाय जी की विश्वामित्रांना पाहिजे होती आणि त्या कामधेनू गायीमुळे बराच दोघांमध्ये वितुष्ट झालेला आणि विश्वामित्र स्वतः कठोर तपस्या केली त्यांनी. तर वसिष्ठ मुनींना अनुभव होता ह्या सगळ्या गोष्टीचा. तर त्यांनी बजावलं दशरथ महाराजांना, की रघुकुळाची जेवढी कीर्ती प्राप्त केलेली आहे, तुम्ही जर हा शब्द फिरवला स्वतःच्या मुलाला विश्वामित्र मागत आहेत, तर तो शब्द फिरवला, तर रघुकुळाची सर्व कीर्ती ही नष्ट पावेल. अशा प्रकारे तुम्ही रामचंद्राची काळजी करू नका, काही होणार नाही. परंतु आपला शब्द फिरवू नका. तर अशा प्रकारे क्षत्रिय
राजांसाठी हे खूप महत्वाचं होतं की त्यांनी दिलेलं वचन हे प्राण गेला तरी चालेल, परंतु ते वचन पूर्ती झाली पाहिजे. इथे युधिष्ठिर महाराज विचारत आहेत अर्जुनाला, की तुला असं एखादं वचन स्वतः दिलेलं पाळता आलं नाही का? म्हणून तुझं तेज हे चेहऱ्यावरचं गेलेलं आहे, चेहरा पडलेला आहे. काय कारण आहे? आपण पुढे जाऊ आणि आज आपण 2-4 श्लोक राहिलेले तेवढे पूर्ण करू. 5-1 मिनिट जास्त लागले चालतील का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो, चालेल. चालेल प्रभूजी. ठीक ठीक आहे. आपण पुढचं अनुवाद वाचू. प्रभुजींपैकी कुणाला वाचायचं आहे का? हरे कृष्ण. एक प्रभुजी, एक माताजी असं ठरवू आपण. प्रभुजींना कुणाला वाचायचं असेल, नाहीतर मग कोणी माताजी. हरे कृष्ण. मी वाचतो. हा, हरे किरण कृष्ण. जाधव प्रभू. हरे कृष्ण. 41 हा. तू नेहमीच ब्राह्मण मुले, गायी, स्त्रिया, वृद्ध लोक, रोगग्रस्त व्यक्ती अशा संरक्षणास पात्र असलेल्या जीवांचे संरक्षण करणारा आहेस. अशांपैकी कोणी तुझ्याकडे संरक्षणासाठी आला आणि त्याला तू आश्रय दिला नाहीस, असे तर घडले नाही ना? तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा श्रील प्रभुपाद की जय. ब्राह्मण वर्ग हा समाजाच्या हितासाठी लौकिक आणि आध्यात्मिक ज्ञानाची वाढ आणि संशोधन यात मग्न असतो, तेव्हा राजाने त्यांना सर्व बाबतीत संरक्षण, तसेच राज्यातील बालके, गायी, रोगग्रस्त व्यक्ती, स्त्रिया आणि वृद्ध यांनाही राजांकडून अर्थात क्षत्रियांकडून विशेष प्रकारच्या संरक्षणाची आवश्यकता असते. या जीवांना जर क्षत्रियांचे, राजाचे अथवा शासनाचे संरक्षण मिळाले नाही तर ही गोष्ट क्षत्रियांना आणि राजालाही निखालस लज्जास्पद आहे. जर अर्जुनाच्या हातून अशा गोष्टी घडल्या असतील तर त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यास युधिष्ठिर महाराज उत्सुक आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण पाहतो युधिष्ठिर महाराज वेगवेगळे त्यांच्या मनातील प्रश्न व्यक्त करत आहेत. जसं की त्यांनी मागच्या श्लोकामध्ये विचारलं की दिलेलं एखादं वचन पाळू नाही शकला का? कुणा याचकाला तू दान नाही देऊ शकला का? आणि इथे विचारत आहेत कोणत्या अशा जीवाचं ज्याचं की संरक्षण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. जसं आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो की वेगवेगळे समाजातील जे घटक आहे, विशेषतः लहान मुले, स्त्रिया, गायी, ब्राह्मण आणि वृद्ध व्यक्ती ह्या 5 घटकांना विशेष संरक्षण हे राजाचं कर्तव्य आहे, ते संरक्षण प्रदान करणं. आणि इथे युधिष्ठिर महाराज विचारत आहेत की या समाजातील जे घटक आहेत ज्यांना संरक्षण आवश्यक आहे, त्यांच्यापैकी कोणत्या घटकाला संरक्षण देण्यामध्ये तू कुठे कमी पडलायस का हे अर्जुना, ज्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरील सर्व तेज हे गेलेलं आहे. प्रभुजी कंटिन्यू करा. किरण जाधव प्रभुजी किंवा बाकीचे कोणी भक्त. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? क्षितिजा माताजी तुम्ही हा श्लोक वाचा आणि वाल्मिक प्रभू तुम्ही पुढचा वाचा. हरे कृष्ण. हा चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. एखाद्या दुःशील स्त्रीशी तुझा संबंध आला नाही ना, किंवा एखाद्या सत्पात्र स्त्रीला तुझकडून योग्य प्रकारे वागणूक मिळाली नाही असे झाले काय? किंवा मार्गात आपल्यापेक्षा अधिक शक्तिमान अथवा समान शक्तिशाली व्यक्तीकडून तुला पराभव पत्करावा लागला काय? तात्पर्य, या श्लोकावरून असे प्रत्ययास येते की पांडवांच्या काळामध्ये काही विशिष्ट परिस्थितीतच स्त्री पुरुषांमध्ये अनिर्बंध संबंध घडून येत. उच्च जातीतील पुरुष म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना वैश्य किंवा शूद्र समाजातील स्त्री स्वीकारता येत असे, परंतु कनिष्ठ जातीतील पुरुषास वरिष्ठ जातीतील स्त्रीशी संबंध करता येत नसे. क्षत्रियाला सुद्धा ब्राह्मण स्त्रीशी संबंध ठेवता येत नसे. एखाद्या ब्राह्मणाची पत्नी ही 7 मातांपैकी एक समजली जात असे. त्या 7 माता पुढील प्रमाणे: जन्मदात्री आई, आध्यात्मिक गुरु अथवा इतर गुरु यांची पत्नी, ब्राह्मणाची पत्नी, राजाची पत्नी, गाय, शुश्रूषा करणारी स्त्री आणि भूमाता. या तत्वावर स्त्री पुरुषातील संबंध उत्तम अथवा अधम ठरत. ब्राह्मणाचा क्षत्रिय स्त्रीशी संबंध उत्तम, पण क्षत्रियाचा ब्राह्मण स्त्रीशी संबंध अधम
आणि म्हणून निंद्य. जर एखादी स्त्री स्वतःहून एखाद्या पुरुषाजवळ शरीर सुखाची याचना करीत आली तर तिला नकार देऊ नये, परंतु वरील तत्वांचेही पालन करावे. भीमाकडे क्षुद्रापेक्षाही हीन जातीतील हिडिंबा आली होती. उलट शुक्राचार्यांच्या कन्येशी विवाह करण्यास ययातीने नकार दिला, कारण शुक्राचार्य ब्राह्मण होते. व्यासदेव ब्राह्मण होते. त्यांना पांडू आणि धृतराष्ट्र यांना जन्म देण्यासाठी सांगण्यात आले. सत्यवती ही धीवर कुटुंबातील होती, परंतु पराशरांनी तिच्या पोटी व्यासदेवांना जन्म दिला. तेव्हा अशा प्रकारची स्त्री संबंधाची अनेक उदाहरणे आहेत, पण ती सर्व अनिंद्य आहेत आणि या संबंधाची फलश्रुतीही वाईट नव्हती. पुरुष आणि स्त्री यांचा संबंध होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु तो काही नियंत्रक तत्वांच्या आधारे झाला पाहिजे. त्यामुळे सामाजिक पावित्र्यही अबाधित राहील आणि अवांछित क्षुद्र वर्णसंकरामुळे जगाची शांतीही नष्ट होणार नाही. एखाद्या क्षत्रियाला आपल्यापेक्षा हीन श्रेणीच्या किंवा आपल्या बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागावा हे अपमानास्पद आहे. एखाद्याचा पराजय व्हायचाच असेल तर तो त्याच्यापेक्षा वरिष्ठ अथवा सरस प्रतिस्पर्ध्याकडून व्हावा. अर्जुनाचा भीष्मांकडून पराभव होत होता तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तो त्यातून वाचला. परंतु अर्जुनासाठी ही काही अपमानास्पद घटना नव्हती, कारण भीष्म हे वय, प्रतिष्ठा आणि बळ या सर्वच दृष्टीने अर्जुनापेक्षा कितीतरी श्रेष्ठ होते. कर्ण मात्र अर्जुनाच्या समश्रेणीचा होता आणि त्यामुळे त्याच्याशी लढण्याच्या प्रसंगी अर्जुनाला पेच पडला होता. अर्जुनाला हे जाणवले आणि म्हणून मग कुटील मार्गाने कर्णाचा वध करण्यात आला. क्षत्रिय धर्म हा असा असतो आणि म्हणूनच परत येताना वाटेत असे काही अवांछनीय घडले की काय याविषयी युधिष्ठिर महाराज येथे पृच्छा करीत आहेत. हरे कृष्ण. श्रीला हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर इथे युधिष्ठिर महाराज हे 2 शंका उपस्थित करत आहेत अर्जुनाच्या बद्दल, की कदाचित अशी एखादी स्त्री जी की तुला शरण आली तुझा आश्रय घेण्यासाठी आणि तू तिला स्वीकारू शकला नाहीस, किंवा अशा एखाद्या व्यक्तीकडून तुझा लढण्यामध्ये पराभव झालाय का, जो की तुझ्या बरोबर किंवा तुझ्यापेक्षाही शक्तीमध्ये कमी प्रतीचा असावा, स्तराचा असावा. तर पहिला मुद्दा आपण समजून घेऊ, की स्त्री पुरुषातील संबंधाबद्दल शास्त्र काय सांगतं. तर सर्वात सुरुवातीचा मुद्दा जो की आपण बऱ्याच वेळेला पाहिलाय, की यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जन्माच्या अनुसार नाही, तर गुण आणि कर्माच्या अनुसार विभाजन होतं. पहिल्या काळामध्ये ते काही जन्माच्या आधारावर नव्हतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, की आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुण आणि कर्म यांच्या आधारावर यांच्या आधारावरच्या स्तरावरची जी स्त्री आहे ती स्वीकारण्यासाठी मान्यता नव्हती. परंतु विशेषतः क्षत्रियांसाठी जर त्यांना अशी स्त्री त्यांचा आश्रय घेण्यासाठी विनंती केली, स्वतःला स्वीकार करण्यासाठी, जी की त्यांच्या स्तराबरोबर किंवा त्यांच्या स्तरापेक्षा खाली आहे, तर त्यांना ते स्वीकारणं अनिवार्य होतं. जसं आपण भगवंतांच्या बाबतीत पाहतो, कृष्णाने नरकासुराचा ज्यावेळेस वध केला, पराभव केला, त्यावेळेस नरकासुराने कैदी बनवून ठेवलेल्या 16,100 राजकन्या या भगवंतांना शरण गेल्या आणि त्यांना विनंती केली भगवंतांना, की आम्हाला कैदी बनवून ठेवलेलं आहे नरकासुराने आणि आता आम्हाला कोणीही स्वीकारणार नाही पत्नी रूपामध्ये. त्याच्यामुळे आपण कृपया आमचा स्वीकार करावा. आणि भगवंतांनी आनंदाने या सर्व 16,100 राजकन्यांना आपल्या पत्नी रूपामध्ये स्वीकारलं. त्यांना तो सन्मान दिला आणि त्यांना त्या सन्मानाने द्वारकेतील राणी या रूपामध्ये सांभाळ केला. त्याच विरुद्ध आपण पाहतो, की अर्जुन ज्यावेळेस स्वर्गलोकामध्ये गेला होता, ज्यावेळेस पांडव हे त्यांचा वनवास भोगत होते आणि येणाऱ्या युद्धाच्या तयारीसाठी धनंजय की भगवंता कृष्णांच्याच इच्छेने अर्जुन हा स्वर्गलोकामध्ये गेला. धन, वेगवेगळ्या प्रकारचे आयुध म्हणजे शस्त्रास्त्र प्राप्त करण्याकरिता. कारण भगवंतांना माहिती होतं कुरुक्षेत्राचं युद्ध होणार आहे आणि त्याच्या तयारीसाठी अर्जुनाला ह्या गोष्टींची आवश्यकता होती.
तर अशा प्रकारे स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर उर्वशी नावाची जी अप्सरा आहे स्वर्गलोकातली, ती अर्जुनाच्या प्रती आकर्षित झाली आणि तिने इच्छा व्यक्त केली अर्जुनाला, की तिला स्वीकारण्यासाठी. परंतु अर्जुन हा इतका श्रेष्ठ कॅरेक्टर म्हणजे चरित्र. अर्जुनाचं चारित्र्य एवढं श्रेष्ठ होतं, की त्यांनी ही गोष्ट लक्षात आणली, की पांडवांचं जे कुळ आहे, जी फॅमिली ट्री आहे, त्या कुळामध्ये त्यांचे एक पूर्वज होऊन गेले पांडवांचे महाराज पुरुरवा आणि जे की उर्वशीप्रती आसक्त होते आणि त्यांचं कुळ हे उर्वशीपासून पुढे चालू राहिलं. तर अर्जुन उर्वशीला म्हणाला, की माझे पूर्वज महाराज पुरुरवा हे आपले पती होते एकेकाळी आणि म्हणजे आपण माझ्या मातेसमान आहात, तर मी आपला स्वीकार करू शकत नाही. तर त्यावेळेस उर्वशीने अर्जुनाला हे सांगायचा प्रयत्न केला, की स्वर्गलोकातील ज्या अप्सरा आहेत, त्यांचं पावित्र्य भंग पावत नाही एका व्यक्तीसोबत लग्न केल्याने पण. तर त्याच्यामुळे त्या अजूनही तेवढ्याच पवित्र आहेत. पण अर्जुनाने त्यांना माता म्हणूनच स्वीकारलं आणि त्यामुळे अर्जुनाला शाप प्राप्त झाला उर्वशीकडून, जेणेकरून त्यांना एका युनक या रूपामध्ये अज्ञातवासातलं 1 वर्ष घालवावं लागलं. बृहन्नला या युनक या रूपामध्ये. परंतु सांगण्याची गोष्ट ही मुद्दा हा, की सामान्य काळामध्ये एका क्षत्रियाला अशा प्रकारे जर कोणती स्त्री ही आश्रयासाठी नाकारणं हे मान्य नाहीये. तिला स्वीकारणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. तर इथे युधिष्ठिर महाराज विचारत आहेत, की अशा प्रकारचं कोणती गोष्ट तुझ्याकडून होऊ शकली नाही का? जेणेकरून तुझं तेज निघालेलं आहे. चेहरा निस्तेज झालेला आहे किंवा आपल्यापेक्षा बरोबरीच्या किंवा खालच्या स्तराच्या कोणत्या व्यक्तीकडून तुझा युद्धामध्ये पराभव झालेला आहे का? आणि प्रभुपाद याच्यासाठी पण उदाहरण देतात, की कशाप्रकारे भीष्मदेवांकडून जर अर्जुनाचा पराभव झाला असता, तर ती गोष्ट एवढी चुकीची ठरवली नसती. कारण भीष्मदेव हे निश्चितच युद्धकलेमध्ये कितीतरी श्रेष्ठ होते अर्जुनापेक्षा. परंतु जर कर्णाकडून अर्जुनाचा पराभव झाला असता, तर हे खूप मोठं अपमानकारक राहिलं असतं अर्जुनासाठी. कारण कर्ण हा बरोबरीचा होता. तर ह्या सर्व शंका युधिष्ठिर महाराज व्यक्त करत आहेत. अजून 2 छोटे श्लोक बाकी आहेत. वाल्मिक प्रभू हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हां. आपल्या पंक्तीस घेऊन बसण्यास योग्य अशा वृद्ध आणि लहान मुलांची तू योग्य अशी काळजी ज्या वयास चुकलास काय? त्यांना सोडून तू एकट्यानेच भोजन केलेस काय? ज्याची घृणा येईल असे एखादे अक्षम्य अपराधी कृत्य तुझ्या हातून घडले काय? तात्पर्य: प्रत्येक कुटुंब प्रमुखाचे हे कर्तव्य आहे की त्याने सर्वप्रथम लहान मुले, कुटुंबातील वृद्ध माणसे, ब्राह्मण आणि अपंग यांना खाऊ घालावे. प्रत्येक कुटुंब प्रमुखाने कोणी भुकेला अतिथी अभ्यागत, भले तो अपरिचित असेल, आहे काय? आहे काय हे पाहिले पाहिजे आणि त्याला प्रथम भोजनाचे आमंत्रण दिले पाहिजे. अशा भुकेल्या अतिथीस त्याने घराबाहेर उभे राहून 3 वेळा आवाहन केले पाहिजे. या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे, हा गृहस्थ लोकांचा अक्षम्य अपराध आहे. धन्यवाद. पुढे धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर इथे वैदिक संस्कृती असं सांगते, की जे गृहस्थ आहे त्यांचं कर्तव्य आहे, की स्वतः अन्न स्वीकारण्या अगोदर घराच्या बाहेर जाऊन रस्त्यावर मोठ्याने 3 वेळेला ओरडून विचारायला पाहिजे, की कुणी भुकेलं आहे का इथे? कुणी भुकेलं आहे का? आणि कुणी जरी व्यक्ती भुकेला जर सापडला बाहेर, विशेषतः कुणी लहान मुले, वृद्ध माणसे आणि ब्राह्मण किंवा अपंग, तर त्यांना अगोदर अन्न द्यावे आणि मगच आपण स्वीकारायला पाहिजे. आणि त्याच प्रकारे एक यासारखंच उदाहरण श्रीमद भागवतामध्ये पण येतं महाराज रंतीदेवांचं. आणि हे महाराज रंतीदेव इतके महान राजा असतात, की आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी ते एकदा 48 दिवस पर्यंत उपवास करतात
आणि तो उपवास पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस तो उपवास सोडणार असतात आणि त्यांच्या पुढे अन्नाने भरलेली खूप छान प्रकारे सजवलेली ताटली आणलेली असते. त्याच वेळेस त्यांच्या समोर त्यांच्या दाराशी एक भुकेला ब्राह्मण येतो आणि तो म्हणतो, की "मी भुकेला आहे" आणि ते आपल्या ताटलीतलं अर्ध अन्न त्याला देतात आणि बाकीचं राहिलेलं अर्ध अन्न ते ग्रहण करणार. त्याच वेळेस तिथे एक चंडाळ येतो आणि त्याच्या कुत्र्यांसोबत जे पाळलेले खूप सारे कुत्रे असतात त्यांच्यासोबत येतो. तो म्हणतो, "मी भुकेलेला आहे आणि माझे कुत्रे पण भुकेने व्याकुळ आहेत." आणि महाराज रणतीदेव हे थोडाही आढावेढा न आणता 48 दिवसांचे भुकेलेले ते राहिलेलं अन्न पण त्या चांडाळाला देतात आणि स्वतःचं जे पाणी असतं पिण्याचं, ते पण त्या कुत्र्यांना देतात चांडाळाचे जे तहानलेले असतात. आणि त्यानंतर तो ब्राह्मण, तो चांडाळ आणि त्या चांडाळाचे जे पाळलेले कुत्रे हे सर्व आपलं ओरिजिनल आपलं जे मूळ रूप आहे देवी देवतांचं ते धारण करतात आणि महाराज रणतीदेवांचा गौरव करतात. केवळ आणि केवळ महाराज रणतीदेवांच्या महानतेची परीक्षा घेण्यासाठी आणि जगाला त्यांची महानता दाखवण्यासाठी देवी देवतांनी अशा प्रकारचं तो प्रसंग घडतो. तर सांगण्याचा हेतू हा, की प्रत्येक गृहस्थाचं कर्तव्य आहे विशेषतः अशा लोकांना जे की वृद्ध माणसे आहेत, लहान मुलं आहेत, त्यांची अगोदर काळजी घ्या. त्यांना अगोदर पोटभर खाऊ घाला आणि त्याच्यानंतर स्वतः अन्न ग्रहण केलं पाहिजे. तर अर्जुनाकडून अशा कोणत्या कर्तव्यामध्ये कुठे चूक राहिलेली आहे का? हे युधिष्ठिर महाराज विचारत आहेत. आणि आता आपण शेवटच्या श्लोकाला येऊ. खूप महत्वाचा श्लोक आहे. आपण हा म्हणू अगोदर. कचित प्रेष्ठतमेनाथ कच्चित्प्रेष्ठतमेनाथ हृदयेनात्मबन्धुना हृदयेन हृदयेनात्मबन्धुना आत्मबन्धुना शून्योऽस्मि रहितो नित्यम् शून्योऽस्मि रहितो नित्यम् नित्यम् मन्यसे ते अन्यथा नरुक् मन्यसे ते अन्यथा अन्यथा नरुक्. नरुक्. कोणाला वाचायचं आहे का? प्रभुजी माताजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक मिनिट हा. आपण एकदा विचारू, कुणी जर वाचलेलं नाही त्यांना वाचायचं असेल तर एकदा संधी देऊ, नाहीतर मी सांगेन. हरे कृष्ण. वरदा माताजी. येस माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद. तात्पर्य जगाच्या परिस्थिती अ, संबंधी तुम्ही आधी अनुवाद वाचा माताजी. अथवा अथवा असे आहे काय की तू आपल्या जीवालक मित्राला श्रीकृष्णांना हरवून बसलास आणि म्हणून तुला रितेपणाचा अनुभव होत आहे. हे बंधू अर्जुन, तुझ्या अशा खिन्न होण्याला दुसरे काही कारण दिसत नाही. तात्पर्य जगाच्या परिस्थिती संबंधी युधिष्ठिर महाराजांनी जी सूक्ष्म प्रकारची विचारणा केली आणि तर्क लढविले ते भगवान श्रीकृष्ण जगाच्या दृष्टीतून अदृश्य झाले असावे त्या आधारावर लढविले. आता या श्लोकात त्यांनी प्रत्यक्षपणे विचारले. याला कारण म्हणजे अर्जुनाची दीनहीन अशी अवस्था होय. दुसऱ्या कोणत्याही कारणाने अर्जुन एवढा खिन्न झाला नसता आणि म्हणून श्रीकृष्णांच्या विषयी मला थोडासा संशय असून सुद्धा अंततः अर्जुनाला त्याविषयी स्पष्टपणे विचारणे त्यांना भाग पडले आणि त्यालाही नारदांच्या वाचनांचा आधार होतात. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील श्रीकृष्णांचे स्वधाम गमन नामक 14व्या अध्यायावरील भक्ती वेदांता भाष्य संपन्न. श्री प्रभुपाद की द्वारा श्री ठीक आहे. प्रभुपाद की जय. हरे जय. कृष्णा. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण बघतो की इतका सर्व वेळ म्हणजे अर्जुन ज्यावेळेस द्वारकेहून आलाही नव्हता, ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे अपशकुन पाहायला मिळाले युधिष्ठिर महाराजांना, त्यांच्या बुद्धीने हे हेरलं होतं अगोदरच की कदाचित कृष्ण या पृथ्वीलोकावरून त्यांच्या लीला संपवून भगवत धामामध्ये परतले आहेत. परंतु बुद्धीने जरी ओळखलं होतं, त्यांचं हृदय ही गोष्ट मान्य करण्यासाठी तयार नव्हतं. का? कारण भागवत सांगतं की कृष्ण हे इतके सारे वर्ष पांडवांच्याच कुटुंबातील एक म्हणून राहिलेले होते त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबत
प्रसाद घेतलेला होता. त्यांच्यासोबत बसायचे, बोलायचे, वार्तालाप करायचे आणि प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीमध्ये पांडव हे भगवंत कृष्णांच्या उपदेशानुसार आपलं जीवन जगत होते आणि अशा प्रकारचे कृष्ण ज्यांच्याशिवाय त्यांना जगण्याची सवयच राहिलेली नव्हती आणि ज्यांच्या प्रती पांडवांचं पूर्ण जीवन हे समर्पित होतं एका शुद्ध भक्ताच्या रूपामध्ये. असे कृष्ण ह्या पृथ्वीलोकावरून आपल्या लीला संपवून गेलेले आहेत, ही गोष्ट मानण्यासाठी युधिष्ठिर महाराजांचं हृदय हे तयार नव्हतं. आणि केवळ त्या एक गोष्ट की कितीही माहिती असली तरी न पटत असल्यामुळे युधिष्ठिर महाराजांनी इतके सगळे 50 वेगवेगळे प्रश्न विचारले अर्जुनाला, की यदुवंशातले सदस्य ठीक आहेत ना? उग्रसेन महाराज ठीक आहेत ना? वसुदेव, देवकी ठीक आहेत ना? यदुकुळ कुटुंबातले सदस्य ठीक आहेत ना? राण्या सर्व भगवंतांच्या ठीक आहेत ना? आणि शेवटी तू तुझे कर्तव्य व्यवस्थित पार पाडू शकलास का? कुठे कमी पडला? कुणा याचकाला दान नाही देऊ शकला का? कुणा संरक्षण देण्यासाठी योग्य असणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देऊ शकला नाही का? इतक्या सारे प्रश्न याच्यासाठी युधिष्ठिर महाराजांनी विचारले, की मनामध्ये एक त्यांच्या आशा होती, की ह्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर हो असेल, तर कदाचित ते दुसरं कारण असावे, अर्जुनाचा निस्तेज चेहरा का दिसत आहे? पडलेला चेहरा का दिसत आहे? परंतु अर्जुन ज्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता आणि त्याच्या डोळ्यांमधून केवळ आणि केवळ अश्रू वाहत होते. ज्यावेळेस त्याचा निस्तेज चेहरा आणि त्याचं रडणं युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं. हे सर्व प्रश्न विचारून पण अर्जुन ज्यावेळेस शांत होता, त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांनी स्वतः विचारलं, की "असं आहे का अर्जुन, की आपले जे जिवलग मित्र होते भगवंत कृष्ण, ते आता या जगामध्ये राहिलेले नाहीत आणि त्यांच्या त्या जगामधून जाण्यामुळे तुला रिक्तपणाचा अनुभव येतोय." रिक्तपणा म्हणजे पोकळीचा अनुभव येत आहे आणि मला तुझ्या खिन्न चेहऱ्याकडे बघून दुसरं कोणतंही कारण दिसत नाहीये, की एवढा तुझा रडवेला चेहरा का झालेला आहे अर्जुना. आणि भागवत सांगतं, की युधिष्ठिर महाराजांची जी बुद्धी होती, इतकी चाणाक्ष आणि इतकी तीक्ष्ण होती, की त्यांना पहिल्या क्षणाला ही कल्पना मनात आलेली. परंतु केवळ आणि केवळ भगवंतांबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे आणि भक्तीमुळे ती गोष्ट मान्य करण्यासाठी युधिष्ठिर महाराजांचं मन हे तयार नव्हतं. तर आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत, की कशाप्रकारे अर्जुन ही गोष्ट मान्य करतो. युधिष्ठिर महाराजांनी इतके सारे प्रश्न विचारले, पण अर्जुनाच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. परंतु हा प्रश्न ज्यावेळेस विचारला, त्यावेळेस अर्जुनाला राहावलं नाही आणि त्यांनी सांगितलं, की कृष्ण आता ह्या पृथ्वीवर राहिलेले नाहीयेत. आणि त्यानंतर पांडवांनी कशाप्रकारे भगवंत ह्या पृथ्वीवरच्या लीला संपल्याचं कळालं, त्याच वेळेला पांडव हे रिटायरमेंट म्हणजे त्यांच्या निवृत्तीसाठी लगेच तयार होतात आणि आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेसाठी कशाप्रकारे ते राज्य आपल्या नातवाला परीक्षित महाराजांना राजा म्हणून बसवून हिमालयाकडे चालते होतात. आपल्या जीवनाचा शेवट पूर्णतः भगवंतांच्या वर आपलं ध्यान केंद्रित करण्यासाठी. तर तो अध्याय आपण पुढच्या वेळेला सुरुवात करू आणि त्या अध्यायाचं शीर्षक आहे पांडवाज रिटायर इन अ टाइमली मॅनर म्हणजे मराठीमधून रतिरूपा माताजी बघतील, की पांडव हे योग्य वेळेला निवृत्ती घेतात. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा प्रभूजी. हा प्रभूजी. स्कंद 1 हा आपल्या घरी आहे, तर त्याला वाचन करायचं काही असं काही विधी वगैरे असं काही नाही ना? आपल्याला वेळ मिळेल तसं वाचू शकतो ना आपण? बिलकुल वाचू शकता प्रभूजी. फक्त एक करा, की कोणतं स्किप करू नका शक्यतोवर म्हणजे कव्हर टू कव्हर ओके, ज्याला म्हणतो कंटिन्यू कंटिन्यू. करायचं. हां, म्हणजे खूप छान आहे. म्हणजे प्रभुपाद स्वतः तसंच सजेस्ट करतात, की अध्याय एकामागून एक आणि त्या अध्यायातले श्लोक एकामागून एक आणि अनुवाद आणि तात्पर्य एकामागून एक आणि सुरुवातीला जो इंट्रोडक्शन दिलेलं आहे, प्रस्तावना दिलेली आहे, ते पण सर्व. ओके. ठीक आहे? हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभू. हरे 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 कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. कल्पवृक्ष हरे म्हणजे कृष्ण. नारियलच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. ते म्हणजे हां. जनन मरण ते दोनो सगळं ह्याच्यासाठी ते वापरतात म्हणून ते कल्पवृक्ष. खरं आहे नारळाचे का असं?
नारळाच्या झाडाला किंवा केळीच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणण्यामागचा हेतू हा आहे की नारळाच्या झाडाचे जवळपास सगळेच भाग हे आपल्या कामाला येतात, उपयोगाला येतात. परंतु कल्पवृक्ष या शब्दाचा खरा अर्थ जो आहे तो एखाद्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकणारा वृक्ष. आणि असे वृक्ष हे सामान्यतः आध्यात्मिक जगतामध्ये आहेत माताजी. ठीक आहे. तर कारण त्या नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आहे म्हणून कल्पवृक्ष असं शब्द विशेषण लावलं जातं, परंतु खरा विशेषणाचा अर्थ तो हा आहे आता सांगितलेला. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि हरे अजून कृष्ण. काही? हरे कृष्ण. हा प्रभूजी. आपण मध्ये चर्चा करता करता आपला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून वध केलं. हो. तो एक झाला. त्यातना पण आपण दिवाळीच्या वेळेला नरक चतुर्थीला नरकासुराचा दुर्गानं वध केला असं पण आपण म्हटलं जातं. तर यामध्ये फरक काय माहिती आहे किंवा नरकासूर हे दोन वेगवेगळे? वैष्णवांकडून जेवढी ही लीला ऐकलेली आहे प्रभूजी, तर नरकासूर हे कोण होते? नरकासूर हे कृष्णाचाच पुत्र आहे, की भूमिदेवी आणि वराहदेव यांचे पुत्र होते नरकासूर. तर त्या नरकासुराचा वध भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे, की कशा प्रकारे भगवंतांनी स्वतः रथावर आरूढ होऊन सत्यभामा राणी त्यांच्या सोबत होती. नरकासुराच्या जी कॅपिटल, जी राजधानी होती त्याच्यावर आक्रमण केलं आणि दोघांमध्ये मोठं युद्ध झालेलं. तर जे दुर्गा मातेचं तुम्ही म्हणत आहात कदाचित तो असुर वेगळा आहे प्रभूजी. नरकासुराच्या बाबतीत भागवतात तर भगवंतांबद्दलच सांगितलेलं आहे प्रभूजी. हो. ठीक आहे. हा. हो. हरे हरे कृष्ण. आणि भगवंतांचं आक्रमण करण्याचं कारण होतं की नरकासुराने जे बंदिस्त केलेले जे होते वेगवेगळ्या राजकन्या, त्यांनी प्रार्थना पण केलेली त्याच्या याच्यातून मोकळं होण्यासाठी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. एक नरकासुरावरनं चर्चा निघाली म्हणून मी एक सर्वांना सजेस्ट करू इच्छितो. सायंकाळी 7 वाजता ना शेमारू मराठी बाणावर आज नरकासुराचा वध भगवान करणार आहेत. तर अवश्य बघितलं तर अतिउत्तम आहे. धन्यवाद, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद.